जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। डिसेंबर पेड इन जानेवारी पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला डिसेंबर पेड इन जानेवारी पगारासंदर्भातला म्हणजेच महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024-25 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेला अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण या अंतर्गत येणारे जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचं डिसेंबरचं वेतन जे आहे ते वेळेत होण्याचा आता मार्ग रिकामा झालेला आहे। या अनुषंगानं जे निधी आहे, डिसेंबरचा निधी जे आहे, अनुदान जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे, हे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सोबत असंही म्हटलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर कारणास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावं। 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला अग्रिमाचा लाभ देता येणार नाही असंही सांगितलेलं आहे। अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। त्याचबरोबर ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही आणि या संदर्भातल्या पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता घेणं बंधनकारक असणार आहे आणि या संदर्भात हे संपूर्ण असा शासन निर्णय जो आहे तो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांचं वेतन जे आहे डिसेंबर वेतन त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्यामुळे त्यांचं डिसेंबरचं वेतन जे आहे ते आता वेळेत होणार आहे। त्या संदर्भातलं अनुदान जे आहे ते आता मंजूर झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।